नमस्कार, स्वागत आहे आपल्या मिलिंद बच्चा या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, उद्योगधंद्यासाठी लागणारे शॉप ॲक्ट लायसन त्या संदर्भात आज आपण या व्हिडिओ सेशनमध्ये माहिती घेणार आहोत. तरी सगळ्या व्ह्युअर्सला विनंती आहे की जर माझ्या चॅनलवर आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून नवीन नवीन माहिती आपल्याकडे येत राहील. तर चला तर मग व्हिडिओकडे जाऊया. सर्वप्रथम आपल्याला आपले सरकार maonline.gov.in या वेबसाईटवरती यायचं आहे. त्यानंतर आपल्याला न्यू रजिस्ट्रेशन या सेक्शनमध्ये लिंक करून यूजर आय डी पासवर्ड तयार केल्यानंतर आपल्याला या पद्धतीने लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर असा डॅशबोर्ड ओपन होईल. त्यामध्ये आपल्याला इंडस्ट्रीज, एनर्जी अँड लेबर डिपार्टमेंटच्या वेबसाईटवरती जाऊन लेबर डिपार्टमेंटमध्ये सेक्शन उघडून त्यामध्ये शॉप रजिस्ट्रेशन क्लिक करायचं आहे. त्यानंतर इंडिव्हिज्युअल सबमिट. यानंतर इथं आपल्याला शॉप रजिस्ट्रेशनसाठी जे ऑप्शन आहे त्याच्यामध्ये शॉपमध्ये जाऊन न्यू ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये जाऊन 0 ते 9 या सेक्शनमध्ये ओपन करायचं. त्यानंतर नांदेड, आता नांदेडचं आहे म्हणून नांदेड. आता उद्योगधंद्याचं नाव टाकायचं आहे. तर आपल्या आस्थापनेचं नाव, ज्या आस्थापनेचं आपण रजिस्ट्रेशन करत असाल त्या आस्थापनेचं नाव इथं टाकायचं आहे. बंद. त्यानंतर इथं आस्थापनेचं मराठीमध्ये नाव टाकल्यानंतर न्यू रजिस्ट्रेशन. आता इथं आस्थापनेचा पत्ता द्यायचा आहे आपल्याला. तर आपली बिल्डिंग जी आहे ते बिल्डिंगचं नाव काय असेल ते द्यायचं आहे इथं आपल्याला. त्यानंतर स्ट्रीट, आता इथं मी मराठीमध्ये नाव व्यवस्थित ट्रान्सफर झालं नसल्यामुळे मी मराठीमध्ये नाव व्यवस्थित करून घेत आहे. हां, ठीक आहे. त्यानंतर आता आपल्याला स्ट्रीटमध्ये जाऊन जे काही आपलं स्ट्रीट आहे, जे नियरेस्ट लोकेशन आहे ते द्यायचं आहे आपल्याला इथं. आता इथं मी गावाचे नाव टाकतो आहे. लँडमार्कमध्ये सुद्धा गावाचे नाव किंवा काही तिथं एखाद्याचं महत्त्वाचं ठिकाण असेल तर ते सुद्धा देऊ शकता तुम्ही. आता यामध्ये मी त्या व्यक्तीच्या सांगण्याप्रमाणे लँडमार्क टाकतो आहे. ठीक आहे. त्यानंतर मराठीमध्ये झालेलं आहे. आता इथं गावाचं नाव, गावाचं नाव टाकल्यानंतर इथं ऑटोमॅटिक कन्वर्ट होईल गावाचं नाव. आता जिल्हा, जिल्हा निवडल्यानंतर तालुका, त्यानंतर गाव आणि पिनकोड. पिनकोड निवडल्यानंतर आता आपल्याला इथं मोबाईल नंबर बाय डिफॉल्ट आलेला आहे. आता ईमेल आय डी टाकायचा आहे. ईमेल आय डी टाकल्यानंतर जी आपली बिल्डिंग आहे की स्वतःची आहे किंवा भाड्याने घेतलेली आहे. तर भाड्याने घेतली असेल तर रेंटल, सेल्फ असेल तर सेल्फ ओन. आता इथं आपल्याला जे आपलं आस्थापना आहे कोणत्या दिवशी चालू झालेली आहे ती तारीख टाकायची आहे. इथं तारीख टाकल्यानंतर आपल्याला दिनांक सेट करून घेतल्यानंतर इथं व्यवसायाचं स्वरूप, आता हे मी जे बनवत आहे तो इलेक्ट्रिक वर्क्सशी संबंधित आहे. त्यासाठी मी इथे इलेक्ट्रिकल वर्क्स म्हणून टाकत आहे. हां, त्याच्यानंतर आता इथं जे आपण जे बिझनेस करतो पब्लिक आहे की प्रायव्हेट आहे तर प्रायव्हेट. इथं आपल्याला कामगार किती आहे त्याची माहिती द्यायची आहे. माझ्या केसमध्ये 4 माणसं आणि 2 बाया आहेत, त्यामुळे मी ते टाकून बाकी सगळे 0-0 करून घेतलं आहे. आता इथे आपल्याला आस्थापनेचे जे मालक आहेत, म्हणजे ज्या आपल्याकडे येऊन हे करत आहेत, प्रमाणपत्र बनवण्यासाठी अर्ज करत आहेत, त्यांचं नाव द्यायचं इथं. ठीक आहे. इथं आता मराठीमध्ये थोडं चुकीचं आलं आहे नाव, मी करेक्शन करून घेत आहे त्याला. ठीक आहे, झालं.
त्यानंतर आता आपल्याला इथं आस्थापनेच्या मालकाचा जे पत्ता आहे, निवासी पत्ता, तो आपल्याला द्यायचा आहे इथं. ॲज इट इज मी जसं वरी भरलं आहे तसंच मी खाली भरून घेतो आहे, कारण मालक आणि त्यांचं व्यवसायाचं जे आहे एकच ठिकाण असल्यामुळे मी जे आहे ते इथं टाकून घेत आहे. ठीक आहे. आपल्या केसमध्ये काही वेळेस असं होऊ शकतं की आस्थापना एकीकडे असू शकते आणि मालक राहतात दुसऱ्या गावाला, तर त्या अशा केसमध्ये आपल्याला आस्थापनेचा जो पत्ता आहे द्यायचा आहे आणि कस्टमरच्या ज्या आधारवरचा जे पत्ता आहे ते आपल्याला इथं टाकायचा आहे. इथं आपल्याला कधीपासून आता इथं आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर आपल्याला आता ईमेल ID टाकायची आहे. ईमेल ID टाकल्यानंतर आपल्याला नंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर सुद्धा आपण रजिस्ट्रेशन केलेला आहे जे आहे तो देऊ शकता किंवा नवीन देऊ शकता. त्यानंतर आता आपल्याला टोटल जे ओनर आहे म्हणजे डेजिग्नेशन काय टाकायचं आपल्याला, ओनर. त्यानंतर आता इथं आपल्याला प्रकार निवडायचा आहे. आस्थापनेस दुकान आहे की इस्टॅब्लिशमेंट आहे. त्यानंतर त्याचं सबसेक्शनमध्ये आपल्याला जे आपल्या जो कामाशी संबंधित आहे ते आपल्याला इथं टाकायचं आहे. आता इथं मी दुकाने घेऊन त्यानंतर अदरमध्ये जातो आहे, कारण इथं इलेक्ट्रिकल वर्क संदर्भात काही दिसत नाही आहे. तर अदरमध्ये जाऊन इथं मी आपण देऊ शकता इलेक्ट्रिकल वर्क. त्यानंतर इथं आपल्याला प्रोप्रायटरशिप घ्यायची आहे आणि इथं याने करून वर टाकल्याप्रमाणेच आपल्याजवळ किती कामगार आहेत त्याची माहिती द्यायची आहे आणि सेव्ह आणि सक्सेस. आता हे माझा अर्ज सक्सेसफुली सेव्ह झालेला आहे. त्यानंतर आता आपल्याला कागदपत्र अपलोड करायचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर आता आपल्याला कागदपत्र अपलोड करायचे आहेत. अपलोड डॉक्युमेंट. त्यानंतर आता आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. सर्वप्रथम फोटोची साईज जी आहे पिक्सल्समध्ये 160x200 अशी ठेवायची आहे. त्यानंतर सहीची सुद्धा साईज 256x64 अशी ठेवायची आहे. त्यानंतर अपलोड. तर बघा आता साईज व्यवस्थित आली नाही, 5 KBच्या वरी पाहिजे आपल्याला सही. त्यासाठी मी आता पुन्हा एकदा आपले जे सिग्नेचर आहे ते मी व्यवस्थित क्रॉप करून घेत आहे. आपल्याला साईज जे आहे 5 KBच्या वर आणि 15 KBच्या आतमध्ये ठेवायची आहे. आता मी केलेली साईज ही 3 KB दाखवत आहे, तर त्यासाठी मी आता याला 5 KBच्या वर करून घेत आहे. ठीक आहे. किंवा याला आपण 15 KBमध्ये ठेवून PNG सुद्धा घेऊ शकता. जर आपली साईज जर 5 KBच्या खाली होत असेल तर PNG मध्ये सुद्धा आपण सिग्नेचर याला करू शकता. ठीक आहे. तर आता मी याला सेव्ह करून घेतोय आणि पुन्हा एकदा सिग्नेचर अपलोडसाठी ओपन करतोय. तर हे सुद्धा झाले नाही. आता याचं मी नाव चेंज करून घेतो फोल्डरचं सहीच्या आणि PNG मध्ये सेव्ह करतो. ठीक आहे. PNG मध्ये सेव्ह केल्यानंतर नाव चेंज केलेलं आहे फाईलचं. आता मी सेव्ह करून घेत आहे. सेव्ह केल्यानंतर हे बघू शकता आता मी साईन हे सक्सेसफुली अपलोड करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर आता आपल्याला वरी 2 डॉक्युमेंट द्यायचे आहेत, आधार कार्ड किंवा पॅन कार्ड आणि आस्थापनेचा फोटो. त्या पद्धतीने मी डॉक्युमेंट सुद्धा अपलोड करून घेत आहे. फोटो मी सेव्ह करून घेतलेले आहे, त्यामुळे मी आता फोटो इथं अपलोड करत आहे.
फोटोची साईज जी आपल्याला 100 KB च्या आतमध्ये 75 ते 100 KB मध्ये ठेवायची आहे आपल्याला. फाईल साईज JPG किंवा PDF स्वरूपात आपण अपलोड करू शकता. इथं आधार कार्ड ओपन, इथं पॅन कार्ड किंवा इतर कोणतेही डॉक्युमेंट जे आहे आपण अपलोड करू शकता, 2 डॉक्युमेंट. ठीक आहे, म्हणजे डॉक्युमेंट अपलोड आता होत आहे. हे बघा, म्हणजे डॉक्युमेंट सक्सेसफुली अपलोड झाले. आता आपण पेमेंटकडे जाणार आहोत. पेमेंटकडे जाण्यासाठी आपण आता इथे UPI द्वारे पेमेंट करणार आहोत. त्यासाठी इथं आल्यानंतर UPI QR वर मी सेक्शनवर क्लिक करतो. आता बघा QR ओपन झालेलं आहे. आता मी माझ्या फोनपेद्वारे किंवा Google Payद्वारे इथं मी पेमेंट करणार आहे. आता मी मोबाईलद्वारे QR कोड स्कॅन करून घेत आहे. थोडं नेट स्लो असल्यामुळे QR कोड स्कॅन व्हायला थोडा वेळ लागत आहे. ठीक आहे, आता मी QR कोड स्कॅन केलेला आहे. पेमेंट सक्सेसफुली अपलोड झालेलं आहे. हे बघा, बघू शकता. पेमेंट सक्सेसफुली अपलोड झाल्यानंतर आता आपल्याला इथं परत येऊन शॉपवर घेऊन ॲप्लिकेशन नंबर सर्च करून इथून आपल्याला आपलं शॉप ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर मित्रांनो, अशीच नवनवीन माहितीसाठी माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून नवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहील. धन्यवाद.